Welcome in today's video lecture. Today we focus on the topic, and this topic is the gynoecium. Gynoecium is the essential holes and fourth holes and innermost hole of the flower. Flowerचा innermost hole यामध्ये gynoecium आहे. You can see here, this is the flower and this is the part of gynoecium. हा gynoecium आहे. This gynoecium, this individual is called as the carpel. Individual इथे carpel म्हणतात. And this is also called as the pistil. This is also called as the pistil. Pistil, this is the another name of this carpel. And this carpel, if the flower having the calyx, corolla and only the carpel, then this flower is called as the pistillated flower. जर आता युनिसेक्सुअल प्लांट असेल, युनिसेक्सुअल फ्लावर असेल आणि या युनिसेक्सुअल फ्लावरमध्ये कॅलिक्स, करोला त्याचबरोबर गायनोशियम असेल आणि अँड्रोशियम नसेल, तर त्यावेळेस तो जे फ्लावर आहे तर त्याला म्हणायचं आहे pistillated flower. This is the name of unisexual flower or having only the gynoecium. This gynoecium, this is also known as the individual is the carpel, or this is this is also called as the pistil. These having the different parts. त्याचे वेगवेगळे parts इथे पडतात. And these are distributed in the main three part. Base part, this is called as the base part. This is called as the ovule. You can see here the this is a middle side present inside the ovary. This is the swollen part. This is the swollen part and this is called as the ovary. Inside this ovary having the ovules. The middle part, this is called as the style, and upper part, upper region which receive the pollen grain at the time of fertilization, and this is called as the stigma. असा पार्ट की ज्यावरती पोलन ग्रेन रिसीव होतात त्या पार्टला इथे म्हणायचे स्टिग्मा. मधला जो पार्ट आहे स्टिग्मा आणि ओव्हरी मधला जो पार्ट आहे दिस इज कॉल्ड एज द स्टाईल. अँड होल रिजन दिस इज कॉल्ड एज द कार्पेल. कार्पेल दिस इज द गायनोशियम और दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द पिस्टिल. त्याला पिस्टिल देखील यामध्ये म्हणतात. दिस गायनोशियम ऑन द बेसिस ऑफ पोजिशन ऑफ दिस ओव्हरी, द मेन पार्ट ऑफ दिस गायनोशियम दिस इज द ओव्हरी. अँड दिस ओव्हरी ॲक्च्युली सिच्युएटेड ऑन द थॅलमस. हा जो ग्रीन पार्ट आहे तर ह्या ग्रीन पार्टला म्हणायचे थॅलमस. ॲक्च्युली फ्लावरचं जे स्टॉक आहे त्याच्यावरती जो सॉलन पार्ट असतो दिस इज द थॅलमस. थॅलमस इज मेड अप फ्रॉम द नोड्स अँड इंटरनोड. दिस इज द कंडेन्स रिजन. अँड ऑन दिस रिजन this carpel this is present, but this carpel on the basis of position of this ovary in this thalamus, this having the different types. यामध्ये जर आपण पाहिलं तर ह्या थॅलमसमध्ये ओव्हरीची पोझिशन कशी आहे त्यानुसार यामध्ये याचे तीन महत्त्वाचे टाईप पडतात. त्यामध्ये फर्स्ट टाईप तुम्ही इथे पाहू शकता, हायपोजिनस. हायपोजिनस दॅट मीन्स द ओव्हरी विच हॅविंग द सुपिरियर पोझिशन. दिज आर कम्प्लिटली ऑन द थॅलमस. जर ओव्हरी किंवा जे कार्पेल आहे ते पूर्णपणे थॅलमसच्या वरती असेल तर त्या ओव्हरीची किंवा त्या कार्पेलची पोझिशन झाली सुपिरियर. अँड दिस इज कॉल्ड ॲज द हायपोजिनस फ्लावर. त्या फ्लावरला म्हणायचं आहे हायपोजिनस फ्लावर विच हॅविंग द सुपिरियर पोझिशन ऑन द थॅलमस. थॅलमसवरती त्याची सुपिरियर पोझिशन आहे. त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे यामध्ये पेरिजिनस फ्लावर. पेरिजिनस फ्लावर इफ the ovary or the carpel these are present inside the thalamus but these are not completely closed. यामध्ये जर ते पूर्णपणे क्लोज नसेल, म्हणजे इथे जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने इथे थॅलमस आहे आणि या थॅलमसच्या मध्ये ओव्हरीची पोझिशन आहे. ओव्हरी हा पार्ट आहे कार्पेलचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, बेस पार्ट आहे, सॉलन पार्ट. आणि हा जर इथे थॅलमसमध्ये असेल पण तो जर पूर्ण क्लोज नसेल, थॅलमसने तो जर पूर्ण क्लोज नसेल म्हणजे कप शेप जर इथे थॅलमस असेल आणि आतमध्ये जर अशी ओव्हरी असेल तर त्या फ्लावरला म्हणायचं आहे पेरिजिनस फ्लावर. या फ्लावरला म्हणायचं आहे पेरिजिनस फ्लावर. आणि तिसरा प्रकार आहे इपिजिनस फ्लावर. इफ द ओव्हरी दिस आर कम्प्लिटली क्लोज बाय द थॅलमस. समजा ओव्हरी पूर्णपणे क्लोज आहे, कशाने क्लोज आहे तर थॅलमसने, तर त्यावेळेस त्या फ्लावरला इथे म्हणायचं आहे पेरिजिनस फ्लावर. दिस आर द थ्री मेन टाईप ऑफ फ्लावर ऑन द बेसिस ऑफ पोझिशन ऑफ ओव्हरी और पोझिशन ऑफ कार्पेल. कार्पेलच्या ओव्हरीच्या पोझिशननुसार यामध्ये तीन टाईप्स पडतात फ्लावरचे, हायपोजिनस, पेरिजिनस अँड इपिजिनस. दिज आर द थ्री पार्ट्स. These are three type of flower on the basis of position of this carpel. First this is the hypogenous, perigenous, epigenous. In case of hypogenous, the ovary having the superior position. In perigenous, this having the
sub inferior ovary position, that is these are not completely superior or not completely inferior. यामध्ये ओव्हरी सुपिरियर पण नाही, इन्फिरियर पण नाही, म्हणजे त्याला सेमी सुपिरियर किंवा यामध्ये आपण त्याला हाफ इन्फिरियर असं देखील म्हणू शकतो. आणि इपिजिनस फ्लावर इन दिस द ओव्हरी, दिस इज कम्प्लिटली इन्फिरियर. these are completely closed inside these thalamus. This on the basis of this position, this flower which having the main three types. These carpel which having the different number in different flower. Actually this gynoecium, that is the carpel in some plant which having the single carpel, and this is that flower is called as the monocarpus, or this condition is called as the monocarpus. If the carpel is having the 2 in number or many number, but these having the particular space, or these are not a fuse, this is called as the apocarpus. And the another, this is the syncarpus. Syncarpus means so many carpel these are present, and these are fuse. आता इथे पहा कार्पेलचे 3 महत्त्वाचे टाईप. जर फ्लावरमध्ये एकच कार्पेल असेल तर त्याला म्हणायचे मोनोकार्पस. त्यानंतर आता कार्पेल जास्त असेल, म्हणजे एकपेक्षा जास्त असेल तर त्याला पॉलीकार्पेलरी आपण इथे ओव्हरी किंवा पॉलीकार्पेलरी फ्लावर इथे म्हणू शकतो. पण यांच्यामध्ये जर डिस्टन्स असेल किंवा ते जर जॉईन असेल, आता एखाद्या फ्लावरमध्ये एकपेक्षा जास्त कार्पेल आहे पण ते एकमेकांना फ्यूज नाही, जर ते फ्यूज नसतील तर त्याला म्हणायचे ॲपोकार्पस फ्लावर. आणि जर समजा एकापेक्षा जास्त कार्पेल आहे आणि ते जर फ्यूज आहे तर त्याला म्हणायचे सिनकार्पस. दॅट इज द फ्यूज कार्पेल. फ्यूज कार्पेल इज कॉल्ड एज द सिनकार्पस. and you can see in this diagram, actually this having the fuse carpel, you can see this region, this is fuse. This type of fusion we can see in some flower these are fuse up to the style. इथे जर आपण पाहिलं तर फक्त ओव्हरीचा रिजन फ्यूज आहे. त्यानंतर इथे जर पाहिलं तर स्टाईलपर्यंत फ्यूज आहे, वरती स्टिग्मा फ्री आहे. बट इथे जर आपण पाहिलं तर स्टिग्मा थोडासा पार्ट फ्री आहे, बाकी पूर्ण जे स्टाईल आहे आणि ओव्हरी आहे ते एकमेकांना फ्यूज आहे. आणि ह्या लास्ट इथे जर आपण पाहिलं तर दीज आर कम्प्लिटली फ्यूज. दॅट मीन्स द स्टिग्मा ऑल्सो फ्यूज विथ इच अदर, अँड दिस इज द डिफरंट टाईप ऑफ फ्युजन, दॅट इज द सिनकार्पस. इथे जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारे ते सिनकार्पस दिसते. अँड दिस अ फ्युजन हाऊ मेनी कार्पेल्स these are present in the flower, and on the basis of that locules these are formed. आता जर इथे आपण पाहिलं तर किती कार्पेल्स यामध्ये फ्यूज आहे, किती कार्पेल्स त्यामध्ये फ्यूज आहे त्यानुसार इथे लोक्युल्स फॉर्म होतात. इथे जर तुम्ही पाहिलं तर दिस हॅव्हिंग द सिंगल लोक्युल्स because of having the single carpel. This having the different carpel, that is the 3 carpel which form a 3 locules, and this having the some distance म्हणजेच यामध्ये मध्ये अंतर आहे, कारण हे कार्पेल एकमेकांपासून फ्री आहे, ते जॉईन नाही आहे. आणि जर यामध्ये फ्री असेल तर त्याला म्हणायचं ॲपोकार्पस. ॲक्च्युली पॉलीकार्पेलरी ॲपोकार्पस म्हणजे खूप सगळे कार्पेल आहे पण ते एकमेकांपासून दूर आहे, कारण यांच्यामध्ये अंतर आहे. तर त्यावेळेस त्याला इथे ॲपोकार्पस किंवा त्यामध्ये जे लोक्युल्स फॉर्म होतात दीज आर सेपरेट फ्रॉम इच अदर. त्यानंतर इथे जर आपण पाहिलं सिनकार्पस आहे, सिनकार्पस इथे आपण पाहू शकतो. अँड इन विच द लोक्युल्स दीज आर जॉईन विथ इच अदर, अँड हाऊ मेनी कार्पेल दीज आर प्रेझेंट. ऑन दी बेसिस ऑफ दॅट लोक्युल नंबर दीज आर डिपेंड. किती लोक्युल्स आहे हे त्याच्यावरती डिपेंड करतं की यामध्ये किती कार्पेल इथे फ्यूज आहे, कार्पेल नंबर किती आहे त्यावरती हे डिपेंड करतं. चला, तर यामध्ये जर गायनोशियम आपण घेतलं तर डिफरंट टर्मिनॉलॉजीज दीज आर प्रेझेंट इन दिस फ्लावर ऑन दी बेसिस ऑफ कार्पेल और पिस्टिल. कार्पेल पिस्टिलशी रिलेटेड यामध्ये वेगवेगळ्या ज्या टर्मिनॉलॉजी आहे तर फ्लावरमध्ये आपण यूज करतो. जसं फॉर एक्झाम्पल एकच कार्पेल असेल, सिंगल कार्पेल, दिस इज दॅट फ्लावर इज कॉल्ड एज द मोनोकार्पस. आता फ्लावरला वेगवेगळे नावं आहे, कशाच्या बेसवरती तर कार्पेल पिस्टिलच्या बेसवरती. कार्पेल म्हणजेच यामध्ये पिस्टिल म्हणजेच यामध्ये गायनोशियम कसं आहे त्यानुसार यामध्ये फ्लावरला वेगवेगळे नाव आहे. जसं फॉर एक्झाम्पल मोनोकार्पस मीन्स विच हॅव्हिंग द सिंगल कार्पेल, अँड दिस इज कॉल्ड एज द युनिकार्पिलेट गायनोशियम. Unicarpellate gynosium, that means having the single carpel, is called as the monocarpus flower. And these use the pistil terminology. Pistil, that is the simple, a pistil flower that means the single carpel. आता इथे जर अपिस्टिल फ्लावर म्हटलं तर यामध्ये किती कार्पेल आहे, सिंगल कार्पेल आहे. and which having the example avocado, this is called as the Persea species. Most legumes having the member of Fabaceae family.
जे लेग्युम प्लांट आहे, शेंगा. The next, this is the multiple distinct, that is the unfused carpel, which having the many carpel, but these are unfused, these are not fused, that means these are free from each other. And on the basis of this carpel we use the terminology apocarpus. Apocarpus means the so many carpel these are present, or more carpel these are present, but these are free from each other. पण ते कसे यामध्ये फ्री आहे. This is called as the apocarpus, and this is also called as the corycarpus gynoecium. त्याला corycarpus gynoecium असं देखील म्हणतात. corycarpus gynoecium म्हणजेच यामध्ये जे कार्पेल्स आहे तर ते एकमेकांपासून फ्री आहे. गायनोशियम जर आपण म्हणलं तर यामध्ये कोरिकार्पस गायनोशियम म्हणजेच यामध्ये खूप सगळे कार्पेल आहे पण ते एकमेकांपासून फ्री आहे. युनिकार्पेलेट गायनोशियम म्हणलं तर एकच कार्पेल आहे. ठीक आहे. आता जर आपण पिस्टिलमध्ये टर्मिनॉलॉजी घेतली तर दिस इज द पिस्टिल्स फक्त पिस्टिल्स आपण इथे यूज करणार. पिस्टिल म्हणजे यामध्ये एकच कार्पेल आहे आणि पिस्टिल्स म्हणजे खूप सगळे यामध्ये कार्पेल आहे. विच हॅविंग द एक्झाम्पल स्ट्रॉबेरी. द बॉटनिकल नेम ऑफ स्ट्रॉबेरी दिस इज द फ्रायगेरिया स्पेसीज. बटरकप दिस इज हॅविंग द बॉटनिकल नेम रॅन्युकुलस स्पेसीज. The third type, this having the so many carpels but these are fused. आता खूप सगळे कार्पेल आहे पण ते एकमेकांना फ्यूज आहे किंवा एकपेक्षा जास्त कार्पेल आहे ते जर एकमेकांना फ्यूज आहे तर त्याला म्हणायचं आहे सिनकार्पस गायनोशियम. सिनकार्पस मीन्स फ्यूज. अपोकार्पस मीन्स सेपरेट फ्रॉम इच अदर. सिनकार्पस गायनोशियम दॅट मीन्स these are fused with each other, and this pistil terminology, a pistil that is the compound. आता पिस्टिल जर सिंपल म्हणलं तर यामध्ये एकच कार्पेल आहे. नुसतं पिस्टिल्स सिंपल म्हणलं तर अनफ्यूज आहे. अनफ्यूज म्हणजे यामध्ये ते पण पिस्टिल कंपाऊंड जर म्हणलं तर म्हणजे खूप सगळे पिस्टिल्स आहे, कार्पेल्स आहे, बट दीज आर फ्यूज विथ ईच अदर. अँड दिस हॅविंग द एक्झाम्पल ट्युलिप दॅट इज हॅविंग द बॉटनिकल नेम ट्युलिपा स्पेसीज अँड मोस्ट फ्लावर दिस हॅविंग दिस सिनकार्पस गायनोशियम. सिनकार्पस गायनोशियम खूप सगळे जे फ्लावर आहे तर यांच्यामध्ये जनरली हे पाहायला भेटतं. म्हणजे अशा पद्धतीचं जे गायनोशियम आहे किंवा जे कार्पेल आहे ते इथे पाहायला भेटतं. बट दिस फ्यूज ऑल्सो हॅविंग द डिफरंट टाईप. यू कॅन सी हिअर. यामध्ये जे फ्युजन आहे ते देखील यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आहे. दिज आर नॉट अ सेम टाईप ऑफ फ्युजन. यू कॅन सी इन दिस डायग्राम. या टाईपचं पण फ्युजन असू शकतं, अशा टाईपचं पण हे देखील यामध्ये एक्झाम्पल्स आहे. दिज आर द डिफरंट टाईप्स ऑफ फ्युजन वी कॅन सी इन द कार्पेल दॅट इज द इन केस ऑफ सिनकार्पस. सिनकार्पसमध्ये आपल्याला वेगवेगळ्या टाईपचं इथे फ्युजन पाहायला भेटतं आणि त्यानुसार आपण इथे काय पाहिलं टर्मिनॉलॉजी. द नेक्स्ट टॉपिक वी फोकस अँड दिस इज द प्लासेंटेशन. क्वेश्चन इज दॅट व्हॉट इज मीन बाय प्लासेंटेशन. प्लासेंटेशन वी कॅन ऑल्सो सी इन केस ऑफ ॲनिमलमध्ये देखील ही प्लासेंटेशन कन्सेप्ट आहे. पण आता सध्या आपण प्लांटमध्ये इथे ही कन्सेप्ट इथे समजून घेते. बट क्वेश्चन इज दॅट व्हॉट इज द प्लासेंटेशन. अरेंजमेंट ऑफ ओव्हल्स विथिन द ओव्हरी इज नोन ॲज द प्लासेंटेशन. ओव्हरीच्या आतमध्ये, ओव्हरी कशाचा पार्ट आहे, कार्पेल. सपोज दिस इज द कार्पेल and this having the base solemn part, this is called as the ovary. Inside this ovary having the ovule, and how this ovule arrange inside the ovary, and this arrangement is called as the placentation. And various type of placentations are found in the flowering plants, and these having the different types. यामध्ये वेगवेगळे टाइप्स आहे की वेगवेगळ्या पद्धतीनुसार जे ओव्हल्स आहे तर ते ओव्हरीच्या आतमध्ये अरेंज असतात. म्हणजेच यामध्ये त्या ओव्हरीच्या आतमध्ये तिची वेगवेगळ्या पद्धतीने अरेंजमेंट दिसते. दिस अरेंजमेंट इज कॉल्ड एज द प्लासेंटेशन. दिस प्लासेंटेशन हॅविंग द डिफरंट टाईप यू कॅन सी इन दिस डायग्राम. दॅट इज द मार्जिनल प्लासेंटेशन. अनदर दिस इज द परायटल प्लासेंटेशन, ॲक्झियल प्लासेंटेशन, फ्री सेंट्रल प्लासेंटेशन, बेसल प्लासेंटेशन अँड superficial placentation. These are the different type of placentation we can see in the different flower. वेगवेगळ्या फ्लावरमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं प्लासेंटेशन म्हणजेच जी अरेंजमेंट आहे तर ती अरेंजमेंट यामध्ये दिसते. ॲक्च्युली दिस पोर्शन दिस इज द प्लासेंटा. प्लासेंटा मीन्स द ओव्हल विच अटॅच टू द ओव्हरी थ्रू दिस प्लासेंटा ऑर स्टॉक, अँड दिस अटॅचमेंट पार्ट दिस इज ॲक्च्युली प्लासेंटा. प्लासेंटा म्हणजे काय
तर आता ही जी ओव्हरी आहे, ओव्हरीची जी वाल आहे, तर ही ओव्हरीची वाल जी आहे तर ती न्यूट्रिशन प्रोव्हाइड करत असते ओव्हलच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी. मग जे न्यूट्रिशन प्रोव्हाइड केलं जातं आणि जी अटॅचमेंट असते ॲक्च्युली ते म्हणजे यामध्ये प्लासेंटा. आणि जशा पद्धतीने इथे प्लासेंटा आहे म्हणजे ओव्हल आणि त्याचबरोबर जी ओव्हरी आहे, ओव्हरीच्या इनर साईडला ओव्हल कशा पद्धतीने अटॅच आहे त्यानुसार यामध्ये त्याचे वेगवेगळे टाईप्स इथे पडतात. आणि ह्या डायग्राममध्ये तुम्ही वेगवेगळे जे टाईप्स आहे तर ती इथे पाहू शकता. वन बाय वन आपण इथे टाईप इथे पाहणार आहोत. तर यामध्ये फर्स्ट टाईप इथे आपण पाहणार आहोत मार्जिनल प्लासेंटेशन. क्वेश्चन इज दॅट व्हॉट इज मार्जिनल प्लासेंटेशन? द प्लासेंटा फॉर्म्स अ रिच along through the ventral structures of the ovary, and these ovules these are borne on the roots to form the two rows and which having the example P. आता तुम्ही इथे जर डायग्राममध्ये ऑब्झर्व केलं तर ह्या डायग्राममध्ये पहिला टाईप आपण पाहतोय मार्जिनल. दॅट मीन्स दिस ओव्हल्स दीज आर अटॅच टू द मार्जिन. मार्जिन जी आहे म्हणजे एक साईड जी आहे तर एका साईडला एका युनिक सिक्वेन्सनी इथे त्याची अरेंजमेंट असते. आता ही अरेंजमेंट आपण ओव्हरीचा सेक्शन घेऊन देखील पाहू शकतो. त्याचबरोबर आपण फ्रूटचा सेक्शन घेऊन देखील यामध्ये पाहू शकतो. वी कॅन ऑल्सो से दॅट द अरेंजमेंट ऑफ ओव्हल इनसाइड द ओव्हरी दिस इज कॉल्ड ॲज द प्लासेंटेशन. अँड वी कॅन ऑल्सो से दॅट द अरेंजमेंट ऑफ सीड्स इनसाइड द ओव्हरी दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द प्लासेंटेशन. व्हाय? बिकॉज द ओव्हल्स आफ्टर फर्टिलायझेशन कन्वर्टेड इंटू सीड्स अँड ओव्हरी आफ्टर फर्टिलायझेशन दिस इज कन्वर्टेड इंटू फ्रूट. आता जर आपण ओव्हलची अरेंजमेंट घेतली किंवा सीडची अरेंजमेंट म्हटली तर दोन्हीचा मिनिंग एकच आहे. कारण ज्यावेळेस फर्टिलायझेशन होतं ओव्हल दीज आर कन्वर्टेड इंटू सीड. मग आपण दोन्ही पद्धतीने म्हणू शकतो की अरेंजमेंट ऑफ ओव्हल्स इनसाइड द ओव्हरी असं म्हटलं तरी प्लासेंटेशन अँड अरेंजमेंट ऑफ सीड्स इनसाइड द fruit this is also called as the placentation. And when these are attached to one single margin in a particular row, जर यामध्ये एका ठराविक रोला तिची अटॅचमेंट असेल, एका ठराविक रोला म्हणजे एका ठराविक सिक्वेन्सनी जर एका साईडला अटॅच असेल तर त्याला इथे म्हणायचं आहे मार्जिनल प्लासेंटेशन. दिस मार्जिनल प्लासेंटेशन वी कॅन सी इन द लेग्युम प्लांट. लेग्युम प्लांट किंवा जे पी प्लांट आहे यू नो पी प्लांट, पी प्लांटमध्ये तुम्ही हा प्रकार इथे पाहू शकता. किंवा जे लेग्युम्स आहे, लेग्युम्स म्हणजे ज्या शेंगा आहे त्या शेंगामध्ये देखील आपले हे प्लासेंटेशन पाहायला भेटतं. द नेक्स्ट टाईप अँड दिस द नेक्स्ट टाईप दिस इज द ॲक्झाईल प्लासेंटेशन. ॲक्झाईल प्लासेंटेशन द प्लासेंटा इज ॲक्झाईल अँड ओव्हल्स आर अटॅच टू इट in the multilocular ovary and this having the example lemon. You can see in this diagram that is having the axial type of placentation. Axial type म्हणजे काय? आता यामध्ये जे ओव्हल्स आहे these are attached to the center, सेंटरला अटॅच आहे and this attachment this is called as the axial placentation. In case of multilocular ovary, मल्टिलोक्युलर ओव्हरी मीन्स ज्यामध्ये खूप सगळे असे लोक्युल्स आहे. लोक्युल्स म्हणजे काय? द स्पेस विच आर प्रेझेंट इनसाइड द ओव्हरी ऑर द स्पेस नियर टू द ओव्हल्स. ओव्हलच्या बाजूला असणारा जो स्पेस आहे त्याला म्हणायचे लोक्युल्स. आता एखाद्या ओव्हरीमध्ये खूप सगळे लोक्युल्स असेल तर त्या लोक्युल्समधले जे ओव्हल्स आहे दिस आर अटॅच टू द सेंटर, सेंटरला जर अटॅच असेल तर दिस इज कॉल्ड ॲज द ॲक्झाईल प्लासेंटेशन. बट वी कॅन सी इन द मल्टिलोक्युलर ओव्हरी. पण यामध्ये ओव्हरी कशी आहे? मल्टिलोक्युलर. दॅट इज विच हॅविंग द डिफरंट लोक्युल्स अँड इन लोक्युल्स इच लोक्युल्स दीज आर अटॅच टू द सेंटर. प्रत्येक लोक्युल्समध्ये जर आपण पाहिलं तर ते सेंटरला अटॅच असतात. दिस इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस ॲक्झाईल प्लासेंटेशन. ॲक्झाईल प्लासेंटेशनचं ते कॅरेक्टरिस्टिक्स आहे. नेक्स्ट दिस इज द परायटल प्लासेंटेशन. परायटल प्लासेंटेशन द ओव्हल्स डेव्हलप ऑन इनर वॉल ऑफ द ओव्हरी or on the peripheral. It is a single chamber but due to the formation of false septum it become two chambers and which having the example mustard. इथे जर तुम्ही डायग्राम ऑब्झर्व केली तर परायटल प्लासेंटेशन यू कॅन सी हियर द परायटल प्लासेंटेशन. परायटल प्लासेंटेशन दॅट मीन्स द ओव्हल्स दीज आर अटॅच टू द वॉल, अटॅच असतात वॉलला. ॲक्च्युली दिस हॅविंग द सिंगल लोक्युल्स. यामध्ये देखील सिंगल लोक्युल्स आहे बट इन दिस केस दीज आर नॉट अटॅच इन अ पर्टिक्युलर सिंगल रो. आता मार्जिनल आणि परायटलमध्ये जी ओव्हलची अटॅचमेंट आहे
तर ही साईडला आहे, साईडला म्हणजे ओव्हरीच्या वालला आहे. बट ह्या दोघांमध्ये फरक असा आहे की मार्जिनलमध्ये ते एका सिक्वेन्सने अटॅच असतात आणि परायटलमध्ये these are attached to the wall, inner side to the wall, but these are not in a particular sequence manner, and in which we can also see the false septa, temporary septa, and this having the example lemon. लेमनच्या फ्लावरचा जर ओव्हरीचा टेस घेतला त्यानुसार आपल्याला अशा पद्धतीने इथे पाहायला भेटेल, किंवा जे फ्रूट आहे फ्रूटच्या सेक्शननुसार देखील आपण सीडच्या अरेंजमेंटनुसार इथे सांगू शकतो की विच टाईप ऑफ प्लासंटेशन दिज आर प्रेझेंट इन दिस फ्लावर. मग याच्या फ्लावरमध्ये कशा टाईपचं प्लासंटेशन आहे हे आपण फ्रूटचं ऑब्झर्वेशन करून देखील यामध्ये सांगू शकतो. व्हाय? बिकॉज द ओव्हरी इज कन्व्हर्टेड इंटू fruit after fertilization and oval is converted into seed after fertilization, and because on the basis of this observation of this seed we can also see the placentation of this flower. The next type, and this is the basal placentation. The placenta develop at the base of the ovary and wherein a single ovule is attached to it, and which having the best example marigold. You can see here the basal type of placentation. That ovule which attached to the base, ovule कुठे attach आहे बेसला, that type of placentation is called as the basal placentation, and which having the single locule. जनरली यामध्ये सिंगल लोक्युल्स असतो आणि ओव्हलचे अटॅचमेंट बेसला असते, आणि असं जे प्लासेंटेशन आहे दिस इज कॉल्ड एज द बेसल प्लासेंटेशन. द नेक्स्ट टाइप दिस इज द फ्री सेंट्रल प्लासेंटेशन. ओव्हल्स आर बोर्न ऑन द सेंट्रल ॲक्सिस अँड सेप्टा आर अपसेट. यामध्ये जर सेप्टा नसेल आणि सेंट्रल ॲक्सिसला जर सगळे ओव्हल्स अटॅच असेल तर दिस इज कॉल्ड एज द फ्री सेंट्रल प्लासेंटेशन, अँड विच हॅविंग द एक्झाम्पल प्राइमरोज. Actually axial placentation and free central placentation, these are near about same, but in this axial placentation the multilocules or septa we can see, this is the septa region or multilocules, but in this case the locules these are single and all the ovules these are attached to the center. एका सेंटरला जर सगळे ओव्हल्स अटॅच असेल आणि एकच लोक्युल असेल तर दिस इज कॉल्ड एज द फ्री सेंट्रल प्लासेंटेशन. त्याला म्हणायचं आहे फ्री सेंट्रल प्लासेंटेशन. दिस इज द टाईप सिमिलर नियर टू द ॲक्झाईल प्लासेंटेशन. जवळपास यामध्ये सारखं आहे ॲक्झाईल प्लासेंटेशन, फ्री सेंट्रल प्लासेंटेशन, बट दोघांमध्ये थोडासा फरक असा आहे की यामध्ये मल्टीलोक्युल्स असतात ॲक्झाईलमध्ये आणि यामध्ये सिंगल लोक्युल्स असतात. त्याचबरोबर मार्जिनल आणि परायटल दीज आर ऑल्सो सेम. In case of marginal ovules these are attached to the wall, and in case of parietal these are also attached to the wall, but in this the difference is that in which we can see the septa. In parietal placentation the septa is present, and in some case, and the another difference is that these are not present in a single row, but in marginal which having the single row. मार्जिनमध्ये मार्जिनल जे प्लासेंटेशन आहे तर त्यामध्ये इथे सिंगल रो असतो, आणि इन केस ऑफ बेसल दीज आर अटॅच टू द बेस. बेसला अटॅच असतो म्हणजे जे ओव्हल्स आहे दीज आर अटॅच टू द बेस, दॅट मीन्स द लोअर साईड ऑफ द ओव्हरी. अँड लास्ट इज द सुपरफिशियल, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज द लॅमिनार प्लासेंटेशन. हिअर द ओव्हल्स दीज आर डेव्हलप ओव्हर द एंटायर इनर सरफेस ऑफ द कार्पेल. कार्पेलचा जो इनर सरफेस आहे तर तिथे ओव्हल्स डेव्हलप होतात, आणि इट ऑकर्स इन द मल्टी कार्पेलरी ओव्हरी, अँड विच हॅविंग द एक्झाम्पल निम्फिया. निम्फिया म्हणजेच यामध्ये किंवा निम्फिया आपण त्याला म्हणू शकतो, जे कमळ आहे तर त्या फ्लावरमध्ये हे कॅरेक्टर आपल्याला इथे दिसतं. इन दिस डायग्राम यू कॅन सी द अरेंजमेंट ऑफ दीज सुपरफिशियल ओव्हल्स. जे सुपरफिशियल आहे, सुपरफिशियल टाईपचं जे प्लासेंटेशन आहे त्यामध्ये खूप सगळे कार्पेल्स आहे. मल्टी कार्पेलरी ओव्हरी, मल्टी कार्पेलरी ओव्हरी यामध्ये अशा टाईपची सेंट्रल अटॅचमेंट आहे, अँड दीज आर प्रेझेंट इन द locules, and so many ovules these are present in this case, and this is called as the superficial type of placentation. These are the types of placentation in which we focus on the marginal, parietal, axial, free central, basal and superficial. यामध्ये आपण फोकस केला आहे मार्जिनल, parietal, axial, free central, basal and superficial. यामध्ये marginal and parietal these are near about same on the basis of attachment, but in which having the some differences. त्याचबरोबर axial and free central these are also some in some cases these are similar, but which also having the differences.
इथे जर आपण पाहिलं तर ॲक्झियलमध्ये सेप्टा आहे, इथे सेप्टा नाही. त्याचबरोबर परायटलमध्ये सेप्टा आहे आणि मार्जिनलमध्ये सेप्टा नाही. दीज आर द डिफरन्स. हा इथे महत्त्वाचा डिफरन्स आहे. आता इथे दोघांमध्ये सिमिलॅरिटीज हे आहे. मार्जिनल आणि परायटलमध्ये द ओव्हल्स दीज आर अटॅच टू द वॉल. ओव्हलला अटॅच आहे, इनर ओव्हल्स अटॅच आहे ओव्हरीच्या इनर साईडला, आणि ॲक्झियल आणि फ्री सेंट्रल यांच्यामध्ये ओव्हल्स अटॅच आहे सेंट्रलला. पण ॲक्झियलमध्ये सेप्टा आहे आणि फ्री सेंट्रलमध्ये सेप्टा नाही. हा महत्त्वाचा इथे डिफरन्स आहे. सो नेक्स्ट आपण इथे पाहू लोक्युल्स. आता इथे ज्यावेळेस ओव्हरी असेल ते एकमेकांना फ्यूज होतात, त्यानुसार इथे लोक्युल्स, ओव्हरीमध्ये लोक्युल्स फॉर्म होतात. क्वेश्चन इज दॅट व्हॉट इज लोक्युल. दिस इज द स्मॉल स्पेस. यामध्ये छोटासा जो स्पेस आहे प्रेझेंट इनसाइड द ओव्हरीच्या आतमध्ये जो छोटासा स्पेस आहे ओव्हुल्समध्ये, त्या स्पेसला इथे म्हणायचं आहे लोक्युल्स. अँड ऑन द बेसिस ऑफ दिस लोक्युल्स फ्रूट ऑल्सो हॅव्हिंग द डिफरंट टाईप्स. झाडाचे जे फ्रूट आहे त्याचे देखील यामध्ये वेगवेगळे टाईप्स इथे पडतात ऑन द बेसिस ऑफ लोक्युल्स. अँड दीज आर बायलोक्युलर यू कॅन सी द लोक्युल्स विच हॅव्हिंग द 2 पार्ट्स. यामध्ये इथे कंपार्टमेंटमध्ये तुम्ही बघू शकता 2 लोक्युल्स इथे आहे किंवा कंपार्टमेंट आहे. असे 2 जर असेल ओव्हरीमध्ये तर दिस इज कॉल्ड एज द बायलोक्युलर. अँड दिस फ्रूट इज ऑल्सो बायलोक्युलर बिकॉज ओव्हरी इज कन्वर्टेड इन टू फ्रूट. And you can see the 3 locules which having these are septa, and these having the 3 locules, 3 space. This is called as the trilocular. This fruit also called as the trilocular. Tetralocular, in which you can see the 4 locules, 4 इथे locules तुम्ही बघू शकता which having the septa. And this is called as the tetralocular. त्याला म्हणायचं tetralocular. And the pentalocular म्हणजे यामध्ये locules आहे 5. म्हणजे इथे एक जर लोक्युल्स असेल त्याला म्हणायचे युनिलोक्युलर, 2 असेल तर म्हणायचे बाय, 3 असेल तर म्हणायचे ट्राय म्हणजे 3, 4 असेल तर टेट्रा, अँड 5 असेल तर पेंटा. मल्टीलोक्युलरी ओव्हरी दीज आर ऑल्सो वी कॅन सी इन सम केसेस. मल्टीलोक्युलर म्हणजे काय, खूप सगळे यामध्ये लोक्युल्स असणारे. अशा पद्धतीने देखील यामध्ये जे गायनोशियम आहे तर त्या गायनोशियममध्ये आपला ओव्हरी अशा पद्धतीचे देखील यामध्ये पाहायला भेटतात. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे काय काय स्टडी केलं. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं गायनोशियम. दिस इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह होल. दिस आर प्रेझेंट इन इनर साईड. दिस इज द इनर मोस्ट होल अँड दिस इज द इसेन्शियल होल्स. ज्या फ्लावरमध्ये गायनोशियम आहे, अँड्रोशियम नाही आहे, कॅलिक्स करोला आहे, त्या फ्लावरला म्हणायचं आहे पिस्टिलेटेड फ्लावर. गायनोशियमचे 3 पार्ट आपण पाहिले. अप्पर दिस इज द स्टिग्मा, मिडल दिस इज द स्टाईल, अँड लोअर दिस इज कॉल्ड एज द ओव्हरी. इनसाइड द ओव्हरी हॅव्हिंग द ओव्हुल्स. नंबर ऑफ ओव्हुल्स वी कॅन कॅल्क्युलेट ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ सीड. फ्रूटमध्ये, फळामध्ये किती नंबर्स ऑफ सीड आहे त्यानुसार देखील आपण नंबर ऑफ ओव्हुल इथे कॅल्क्युलेट करू शकतो. त्यानंतर यालाच इथे कार्पेल्स म्हणतात. हे देखील आपण पाहिलं. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज द पिस्टिल. त्याला पिस्टिल देखील म्हणतात. त्यानंतर आपण पाहिलं ऑन द बेसिस ऑफ पोझिशन ऑफ दिस कार्पेल in the thalamus. These having the main 3 types: hypogenous, perigenous, epigenous. यामध्ये जर पाहिलं तर hypogenous in which the ovary having the superior position, semi inferior position of the ovary we can see in the perigenous, and epigenous in which we can see the inferior ovary. These are the 3 type, and on the basis of that having the flower 3 type: hypogenous flower, perigenous flower, and epigenous flower. And these carpel, these are also some flower having the single carpel. This is called as the single carpel having the monocarpous flower. So many carpels but these are free from each other, or more than one carpel but these are free from each other. This is called as the apocarpus. If the number of carpel these are attached to each other, एक पेक्षा जास्त कार्पेल आहे आणि ते जर एकमेकांना फ्यूज असेल तर दिस इज कॉल्ड एज द सिनकार्पस. अँड यू कॅन सी द डिफरंट टाईप्स ऑफ फ्युजन. वेगवेगळ्या पद्धतीने ते एकमेकांना फ्यूज असतात. The next topic in which we focus on these gynoecium composition, and on the basis of that having the different terminology. मोनोकार्पस इथे जर फ्लावर म्हणलं किंवा युनिकार्पिलेट गायनोशियम म्हणलं तर त्या फ्लावरमध्ये असतं सिंगल कार्पेल. त्याला अपिस्टिल सिंपल फ्लावर असं देखील म्हणतात. त्याचबरोबर आपण त्याचे काही एक्झाम्पल पाहिले. खूप सगळे कार्पेल असेल पण ते जर अनफ्यूज असेल दॅट इज अ फ्री फ्रॉम इच अदर. दिस इज कॉल्ड ॲज द ॲपोकार्पस. त्याला ॲपोकार्पस म्हणतात. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द कोरिकार्पस गायनोशियम. अँड these are pistils, these are simple. यामध्ये पिस्टिल्स असतात पण सिंपल असतात. त्यानंतर तिसरा प्रकार आपण पाहिला मल्टिपल कार्पेल बट these are फ्यूज विथ इच अदर.
पण ते एकमेकांना फ्यूज आहेत असं जर कन्सेप्ट असेल तर त्यावेळेस त्याला म्हणतात सिनकार्पस. सिनकार्पस गायनोशियम और दिस इज ऑल्सो कॉल्ड एज द अपिस्टिल इन कंपाऊंड फॉर्म. यामध्ये आपण त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स इथे पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं प्लासंडेशन. अरेंजमेंट ऑफ ओव्हुल्स इनसाइड द ओव्हरी इज कॉल्ड एज द प्लासंडेशन. ओव्हुल्स कसे अटॅच आहे, कशी त्यांची अरेंजमेंट आहे, त्यांचा प्लासंटा कसा आहे. ॲक्च्युली प्लासंटा म्हणजे काय, अटॅचमेंट आहे ओव्हुलची आणि त्याचबरोबर ओव्हरीच्या वालची. आणि ओव्हरीच्या वालमधून ओव्हुलला न्यूट्रिशन प्रोव्हाइड केलं जातं. ती जी अटॅचमेंट आहे दिस इज कॉल्ड एज द प्लासेंटा अँड विच हॅविंग द डिफरंट टाईप्स अँड दीज आर टाईप्स विच इन्क्लूड. त्या टाईप्समध्ये इथे इन्क्लूड होतात मार्जिनल, परायटल, ॲक्झियल, फ्री सेंट्रल, बेसल अँड सुपरफिशियल. असे वेगवेगळे टाईप्स आपण यामध्ये स्टडी केले, फोकस केले. त्यानंतर आपण यामध्ये पाहिलं लोक्युल्स. लोक्युल्स ॲक्च्युली द स्मॉल स्पेस प्रेझेंट इनसाइड द ओव्हरी अँड बिटवीन द inner side of the ovary wall and ovules, and this space is called as the locules. These having the bilocular, trilocular, tetralocular, pentalocular, these are the types of these ovary on the basis of locules. लोक्युलच्या बेसवरती यानुसार इथे वेगवेगळे टाईप्स इथे पडतात. सो आपण भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये विथ नेक्स्ट टॉपिक ऑफ दिस गायनोशियम. थँक्यू सो मच.